तर पहा मुलांना, आपले जे तिसरा प्रश्न आहे समरूपतेचा तो आपण पाहत होतो आणि तो असा आहे की समलंब चौकोन ABCD हा आपला जो समलंब चौकोन आहे ABCD मध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे बघा. तर AB एक रूप आपल्याला CD हे दाखवायचं आहे आणि कर्ण बघा काय आहे, तर कर्ण AC व कर्ण BD हे आहेत. कर्ण AC आणि कर्ण BD हे एकमेकांना P बिंदूमध्ये छेदतात. हे आहे आपलं उदाहरण की कर्ण जे आहे ते कशामध्ये छेदतात, तर P बिंदूमध्ये छेदतात. तर आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, तर एरिया ऑफ त्रिकोण APB छेद एरिया ऑफ त्रिकोण काय आहे, तर CPD. मग बरोबर आपल्याला AB वर्ग आणि CD वर्ग हे काय करायचं आहे, तर सिद्ध करायचं आहे. मग समलंब चौकोन जो आहे ABCD मध्ये बाजू AB, बाजू काय आहे AB, एकरूप बाजू CD, त्रिकोण APB, इथे आपण पाहू शकतो त्रिकोण APB व त्रिकोण CPD. कुठला आहे बघा, त्रिकोण CPD मध्ये आपल्याला दोन जे त्रिकोण आहेत ते कसे आहेत, तर ते समरूप आहे. आणि कुठले त्रिकोण आहे पाहूया, तर कोण PAB, कोण PAB एकरूप त्रिकोण कुठला आहे, तर PCD हे उत्क्रम कोण आहेत. मग कोण APB बघा, कोण APB समरूप त्रिकोण काय आहे, तर CPD हे आहेत. हे परस्पर काय आहेत, तर विरोधी कोण आहेत. म्हणून त्रिकोण APB समरूप त्रिकोण काय होणार आहे, तर CPD को कसोटी नुसार. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण APB छेद काय येणार आहे, तर एरिया ऑफ त्रिकोण CPD बरोबर AB वर्ग छेद CD वर्ग. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे काय आहेत, हे प्रमेय आहे. मग त्यानुसार आपण AB वर्ग छेद CD वर्ग घेतलेला आहे. आता चौथा जे आपलं एक्झाम्पल आहे ते इथे आपण घेणार आहोत. आणि आपले जे चौथं एक्झाम्पल आहे, आणि पहा आपले जे चौथं एक्झाम्पल आहे ते आहे आकृतीमध्ये रेख PQ. आता ही जी आपल्याला आकृती दिलेली आहे त्यामध्ये रेख PQ जे आहे, रेख PQ लंबरूप काय आहे, तर रेख DE, रेख DE. तर एरिया ऑफ त्रिकोण PQF कुठला, तर PQF बरोबर काय आहे, 20 एकक. जर PF बरोबर 2DP आहे तर एरिया ऑफ त्रिकोण चौकोन DPQ हे आपल्याला काढायचं आहे. म्हणून इथे एरिया ऑफ त्रिकोण काय आहे, PQ आणि F बरोबर किती दिलेला आहे, 20 एकक. म्हणून PF बरोबर काय आहे, 2DP. DP बरोबर x मानू आणि PF बरोबर काय आहे, 2x. मग DF बरोबर काय आहे, DP अधिक PF बरोबर x अधिक 2x बरोबर किती, 3x. म्हणून त्रिकोण FDE व त्रिकोण FPQ मध्ये आपल्याला कोण काय आहे, PDE एकरूप त्रिकोण काय असणार आहे, तर EP आणि Q हा असणार आहे. मग हे कुठले कोण आहेत, तर हे संगत कोण आहेत. म्हणून त्रिकोण FED त्रिकोण कुठला, तर FE आणि D एकरूप त्रिकोण कशाशी आहे, तर PQFQP शी, कुठलाशी, FQP शी संगत कोण करते. म्हणून त्रिकोण FDE कुठला त्रिकोण बघा, FDE समरूप त्रिकोण काय आहे, तर EFQ कुठला आहे बघा, EF आणि Q हे को कसोटीनुसार आपण घेतलेले आहे. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण काय आहे, FDE छेद एरिया ऑफ त्रिकोण EFPQ बरोबर काय येणार आहे, तर DF वर्ग छेद PF वर्ग बरोबर काय आलेलं आहे बघा, 3x वर्ग छेद 2x वर्ग. म्हणून 3चा वर्ग आहे 9, 2चा आहे 4, जो आपण इथे घेतलेला आहे. किती आलेला आहे, 9/4 आलेलं आहे. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण FDE बरोबर किती घेतलेला आहे आपण, 9/4. एरिया ऑफ त्रिकोण FPQ बरोबर 9/4 गुणिले काय आहे, तर 20 बरोबर किती, तर 45. मग एरिया ऑफ चौकोन DPQE बरोबर एरिया ऑफ त्रिकोण काय आहे, तर FDE वजा काय करायचं आहे आपल्याला, त्रिकोण FPQ हे करायचं आहे. म्हणून 45 वजा काय आहे, 20 आहे. किती आलेलं आहे बघा, 25 चौरस एकक एवढं आलेलं आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे ह्या प्रकरणामध्ये आपण काय शिकलेलो आहोत पहा.
तर आपली जे समरूप हे जे प्रकरण आहे समरूपता, या समरूप प्रकरणामध्ये आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, त्याचा व्यत्यास, त्रिकोणाचे दोन दुभाजक गुणधर्म, तसेच समरूपतेच्या विविध कसोट्या, समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर यांचा आपण याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे. तसेच यांचा उपयोग करून सिद्धता कशी लिहायची हे देखील आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे समरूपता हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता त्याचा सराव, खेळ, परीक्षा आणि काही प्रश्न उत्तरे यांचा देखील सराव घेऊन समरूपता हे जे प्रकरण आहे ते आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊयात. चला मग मुलांनो, सरावाला आपण काय करूया तर सुरुवात करूया. बघा, आपल्याला इथे काय विचारले जाणार आहे तर काही प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या प्रश्नांमध्ये आपल्याला इथे 2 ऑप्शन देखील विचारले जाणार आहेत. तर मग आपण पहिला जो प्रश्न आहे तो इथे घेऊया. पहिला प्रश्न आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना डॅश बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. आणि इथे ऑप्शन आहे एकाच आणि भिन्न. काय असणार आहे बघा मुलांना, बघा, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना डॅश बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. मग आपलं उत्तर काय असेल? अगदी बरोबर, काय असेल तर भिन्न हे उत्तर आपलं योग्य असणार आहे. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो असा आहे की एखादी रेषा जर त्रिकोणाच्या 2 भुजांना भिन्न बिंदू छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला डॅश असते. ती लंब असते की समांतर असते? अगदी बरोबर, काय असते तर ती समांतर असते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेऊयात. त्रिकोणाच्या कोनाचा डॅश त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. मग याला दुभाजक म्हणणार आहोत की विभाजक म्हणणार आहोत? अगदी बरोबर, काय म्हणणार आहोत तर त्याला आपण दुभाजक असे म्हणणार आहोत. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की कोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा कोनाच्या भुजांपासून डॅश असतो? तो जवळपास असतो की समदूर असतो? अगदी बरोबर, काय असतो तर समदूर असतो. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेऊयात की 3 समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाच्या डॅश असते. बघा, गुणोत्तर एवढे असते की बेरचे एवढे असते? अगदी बरोबर, काय असते तर गुणोत्तर एवढे असते. आणि आपला आन्सर देखील बरोबर आलेला आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेऊयात की एका त्रिकोणाचे 2 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोनांशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण डॅश असतात. बघा, ते समरूप असतात की एकरूप असतात? पहा, एका त्रिकोणाचे 2 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोनांशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण डॅश असतात. काय असतात? अगदी बरोबर, तर समरूप असतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेऊयात की जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF तर DEF समरूप त्रिकोण ABC हा समरूप त्रिकोणांचा डॅश गुणधर्म आहे. तो परावर्तनता आहे की सममितता आहे? काय असणार आहे? अगदी बरोबर, तो काय असणार आहे तर सममितता आहे. मग आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेऊयात की त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF आणि त्रिकोण DEF समरूप त्रिकोण XYZ तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण XYZ हा समरूप त्रिकोणांचा डॅश गुणधर्म आहे. तर तो परावर्तनता आहे की सकारात्मकता आहे? काय असणार आहे? अगदी बरोबर, तो सकारात्मकता असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की जर 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या डॅश गुणोत्तरा एवढे असते. मग ते वर्गाच्या असते की बेरजेंच्या असते? सांगा पाहू. अगदी बरोबर, काय असते तर वर्गाच्या असते. आणि आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आपण घेऊयात की समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. हे चूक आहे की बरोबर आहे? अगदी बरोबर, काय आहे तर हे जे सेंटेन्स आहे ते अगदी बरोबर आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपला हा जो समरूपता प्रकरण आहे त्याचा जो सराव आहे तो आपण इथे थोडक्यामध्ये काय केलेला आहे तर पूर्ण करून घेतलेला
आहे. आता आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत तर समरूपता या प्रकरणावरची जी काही क्वेश्चन्स आन्सर आहे तिचे आपण काय देणार आहोत तर योग्य उत्तरे देणार आहोत. बघा इथे आपल्याला काय केलेलं आहे तर 5 प्रकारचे खेळ दिलेले आहे. यापैकी आपल्याला काय करायचं आहे एक सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्याला योग्य उत्तर द्यायचं आहे. म्हणून क्रिकेट हा जो खेळ आहे तो आपण इथे सिलेक्ट केलेला आहे. इथे आपल्याला प्रश्न विचारले जातील आणि त्यांचे 4 ऑप्शन आहेत. आपल्याला योग्य उत्तर द्यायचं आहे. मग बघा समान लांबीच्या पायाच्या 2 त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या डॅश प्रमाणात असतात. मग बघा संगत उंचीच्या, संगत रुंदीच्या, संगत लांबीच्या की संगत कोणाच्या. मग इथे काय येणार आहे लांबी गुणिले रुंदी म्हणून बघा समान लांबीच्या. मग इथे उत्तर काय येणार आहे अगदी बरोबर तर संगत उंचीच्या हे येणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे विषम नैसर्गिक संख्यांसाठी अंकगणिती श्रेणीचे सामान्य पद कोणते. मग इथे n+1 आहे, n-1 आहे, 2n-1 की 2n+1 काय असणार आहे अगदी बरोबर 2n-1 हे असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे tn81 बरोबर असताना a बरोबर 1 d बरोबर 4 या किमतीसाठी अंकगणितीय श्रेणीची किंमत कोणती आहे. ती 20 आहे, 21 आहे, 19 आहे की 22 आहे. काय असणार आहे अगदी बरोबर 21 असणार आहे. आणि आपला पुढचा प्रश्न असा आहे की समान उंची असलेल्या 2 त्रिकोणाचे क्षेत्रफळे त्यांच्या डॅश प्रमाणात असतात. तर इथे संगत रुंदीच्या, संगत लांबीच्या, संगत कोणाच्या की संगत पायांच्या. काय असणार आहे अगदी बरोबर संगत पायांच्या हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि आपला पुढचा प्रश्न आहे a बरोबर 2 आणि d बरोबर 2.5 असलेल्या अंकगणितीय श्रेणीचे 7वे पद कोणते. मग ते 15 आहे, 17 आहे, 18 आहे की 11 आहे. काय आहे अगदी बरोबर ते आहे 17 हे असणार आहे. आणि आपला पुढचा प्रश्न आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर डॅश. बघा लांबी गुणिले रुंदी 1/2 गुणिले पाया गुणिले उंची 1/4 गुणिले पाया गुणिले उंची आणि पाया गुणिले उंची. काय येणार आहे अगदी बरोबर 1/2 पाया गुणिले उंची हे आपलं योग्य आन्सर आहे. आणि आपला पुढचा प्रश्न आहे a बरोबर 3 आणि d बरोबर 5 असलेल्या अंकगणितीय श्रेणीचे t बरोबर 11 पद कोणते. तर हे 53 असणार आहे, 58 असणार आहे, 85 असणार आहे की 35 असणार आहे. काय असणार आहे अगदी बरोबर 53 असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो समनैसर्गिक संख्यासाठी अंकगणित श्रेणीचे सामान्य पद कोणते आहे. बघा n आहे, 4n आहे, 3n आहे की इथे 2n आहे. समनैसर्गिक संख्यासाठी अंकगणित श्रेणीचे सामान्य पद आपल्याला विचारलं आहे. काय असणार आहे अगदी बरोबर ते असणार आहे 2n. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या पाया व संगत उंची यांच्या डॅश गुणोत्तरा एवढे असते. तर इथे वर्गाच्या, बेरजेच्या, गुणाकाराच्या की उंचीच्या कशा एवढ्या असणार आहे अगदी बरोबर गुणाकाराच्या असणार आहे. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे रेषाखंडाची लांबी आणि एखाद्या आकृतीचे क्षेत्रफळ या धन डॅश संख्या असतात. ऑप्शन आहेत धन वास्तव, समान, धन आणि ऋण. काय योग्य ऑप्शन आहे अगदी बरोबर धन वास्तव हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि बघा अशा प्रकारे आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपलं जे पहिलं प्रकरण आहे समरूपता भाग 1-2 मधील ते आपण कंप्लीट केलेलं आहे. आता परीक्षेच्या आधारे देखील आपण काय करणार आहोत तर समरूपता ह्या प्रकरणावरील काही प्रश्नांचे जे उत्तरे आहेत आन्सर्स आहेत ते देणार आहोत. तर बघा इथे आपल्याला काही क्वेश्चन विचारले जातील आणि त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन विचारले जातील. आपल्याला योग्य विचार करून काय करायचं आहे योग्य ऑप्शन जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. म्हणून बघा a बरोबर काय आहे तर a बरोबर 3 आणि d बरोबर 5 असलेल्या अंकगणितीय श्रेणीचे t 11 पद कोणते ते आपल्याला सांगायचे आहे. ते 53 आहे, 58 आहे, 85 आहे की 35 आहे. कुठलं असणार आहे अगदी बरोबर ते 53 असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे रेषाखंडाची लांबी आणि एखाद्या आकृतीचे क्षेत्रफळ या धन डॅश संख्या असतात. त्या धन वास्तव आहे, समान आहे, धन आहे की ऋण आहे. काय असणार आहे अगदी बरोबर धन वास्तव असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे tn81 असताना a1 व d4 या किमतीसाठी त्या अंकगणितीय श्रेणीची किंमत कोणती असणार आहे. बघा
20, 21, 19 की 22 काय असणार आहे? अगदी बरोबर 21 हे असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या पाया व संगत उंची यांच्या गुणोत्तरा एवढे असते. ऑप्शन आहे वर्गाच्या, बेरजेच्या, गुणाकारांच्या आणि उंचीच्या. योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर गुणाकारांच्या हे आपले योग्य ऑप्शन आहे. आणि आपला पुढचा प्रश्न आहे, ए बरोबर 2 आणि डी बरोबर 2.5 असलेल्या अंकगणितीय श्रेणीचे 7वे पद कोणते आहे? बघा 15, 17, 13 की 11 कुठलं असणार आहे? अगदी बरोबर 17 हे असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय? लांबी गुणिले रुंदी 1/2 गुणिले पाया गुणिले उंची 1/4 गुणिले पाया गुणिले उंची की पाया गुणिले उंची काय असणार आहे? अगदी बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे आपलं योग्य आन्सर आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे, तो समनैसर्गिक संख्यांसाठी अंकगणितीय श्रेणीचे सामान्य पद कोणते? तर ते n आहे, 4n आहे, 3n आहे की 2n आहे काय असणार आहे? अगदी बरोबर 2n हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे, तो आहे समान उंची असलेल्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या डॅश प्रमाणात असतात. बघा संगत रुंदीच्या, संगत लांबीच्या, संगत कोनाच्या की संगत पायांच्या. काय सांगितलेलं आहे की समान उंची असलेल्या दोन त्रिकोणाची क्षेत्रफळ. मग आपलं उत्तर काय येणार आहे? अगदी बरोबर संगत पायांच्या हे आपलं योग्य उत्तर आहे. आणि आपला पुढचा प्रश्न आहे की विषम नैसर्गिक संख्यासाठी अंकगणितीय श्रेणीचे सामान्य पद कोणते? बघा n+1, n-1, 2n-1 की 2n+1 काय असणार आहे? अगदी बरोबर 2n-1 हे असणार आहे. आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो असा आहे की समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या डॅश प्रमाणात असतात. संगत उंचीच्या, संगत रुंदीच्या, संगत लांबीच्या की संगत कोनाच्या काय असणार आहे? अगदी बरोबर संगत उंचीच्या हे आपलं आहे योग्य आन्सर. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण समरूपता हे आपल्या पहिल्या प्रकरणावरती परीक्षा देखील घेतलेली आहे. आणि आता काही प्रश्न उत्तरांचा सराव देखील आपण इथे काय करणार आहोत तर करून घेणार आहोत. तर बघा आपल्याला जो पहिला प्रश्न विचारला गेलेला आहे तो असा आहे की एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची किती आहे? 6. तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती आहे हे आपल्याला सांगायचं आहे. आणि बघा आपण आन्सर जे आहे ते इथे काढून घेतलेलं आहे की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणाच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते. या गुणधर्मानुसार दिलेल्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ जे आहे ते बघा गुणोत्तर बरोबर काय आहे तर 9 गुणिले 5/10 गुणिले 6 बरोबर किती आहे तर 3/4. अशा प्रकारे हे उत्तर जे आहे आपण घेतलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय आकृतीवरून आपल्याला लिहायचे आहे. आणि बघा अशा पद्धतीने आपण ते लिहून घेतलेले आहे की त्रिकोण हा काय दिसतोय आपल्याला? ABCD. ABCD हा आहे आपला त्रिकोण. मग कोन ABC व BD हा त्याचा काय आहे? दुभाजक आहे. हा जो आपल्याला BD दिसत आहे तो काय आहे? त्रिकोण ABCचा दुभाजक आहे. मग आणि जर ADC असेल, बघा AD आणि C असेल तर काय होणार आहे? बघा AB छेद BC DC छेद काय होणार आहे तर BC असं होणार आहे. मग इथे म्हणजे त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक, त्रिकोणाच्या कोनाचं काय आहे इथे? दुभाजक त्या कोनाच्या समोरील बाजूच्या उरलेल्या बाजूंच्या लांबीचे काय करते? गुणोत्तर हे विभागते. असं झालं आपलं हे आन्सर. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे दिलेल्या आकृतीत किरण PM हा कोन QPR चा दुभाजक आहे का हे आपल्याला सांगायचं आहे. मग बघा तो दुभाजक आहे की नाही हे आपण पुढील आन्सर्स घेऊन सांगितलेलं आहे. बघा होय आहे कसं? बघा आपण इथे काय काढलेलं आहे तर QPR हा जो त्रिकोण आहे तो आपण काढलेला आहे. मग किरण PM आपल्याला इथे दिसत आहेत. किरण PM जो आहे तो त्रिकोण QPR चा काय आहे तो तर तो दुभाजक आहे. आपल्या ह्या कोनाला कोण दुभाजक आहे? QPR ह्या कोनाला PM हा ही जी रेषा आहे ती काय करते आहे? दुभाजते आहे.
आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो समरूपतेची को कसोटी लिहायची आहे. बघा ते आपण अशा पद्धतीने लिहून घेतलेली आहे की दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील दिलेल्या एकाच एक संगतीनुसार होणारे संगत कोन एकरूप असतील तर ते त्रिकोण कसे असतात तर समरूप असतात. ते त्रिकोण कसे असतात तर समरूप असे असतात. म्हणून आपण त्याचा आन्सर जे आहे अशा पद्धतीने घेतलेला आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे की त्रिकोण PQR समरूप त्रिकोण काय आहे LMN आहेत का, असतील तर कोणत्या कसोटीनुसार आहे. मग बघा उत्तर आपण घेतलेलं आहे की त्रिकोण इथे किती दिलेला आहे 2 दिलेले आहे. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण काय आहे LMN. बा कसोटीनुसार समरूपता कसोटीनुसार हे त्रिकोण समरूप आहेत. बघा PQR आणि त्रिकोण LMN हे कसे आहेत तर बाजू या कसोटीनुसार कसे आहेत तर समरूप आहेत. मग हे जे उत्तर आहे ते आपण अशा पद्धतीने घेतलेलं आहे. आता पहिलं जे पुढचं जे क्वेश्चन आहे तो आहे दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर 4:7 आहे तर त्याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. मग त्याच्या क्षेत्रफळाचे जे गुणोत्तर आहे ते पुढील प्रमाणे आपण घेतलेले आहे. संगत बाजूंचे गुणोत्तर काय आहे 4/7. मग त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आहे 4चा वर्ग 7चा वर्ग बरोबर 4 चौक 16 आणि 7 7 किती आहे तर 49. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. मग एरिया ऑफ त्रिकोण ABC एरिया ऑफ त्रिकोण DEF एकाच 2 असून AB बरोबर 4 तर DE ची जी लांबी आहे ते आपल्याला काढायची आहे. म्हणून DE ची जी लांबी आहे ती बघा आपण अशा पद्धतीने इथे काढून घेतलेली आहे की एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण DEF बरोबर काय आहे AB वर्ग छेद DE वर्ग. म्हणून 1/2 बरोबर काय आहे किमती टाकलेल्या आहे 16 छेद DE चा वर्ग. DE वर्ग बरोबर काय येणार आहे 16 गुणिले 2. म्हणून DE बरोबर काय आलेला आहे तर 4 हा 16चा काय आहे वर्ग आहे. म्हणून 4 वर्गमुळात काय आलेला आहे 2 आपण घेतलेले आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण इथे अभ्यासूयात की जर त्रिकोण PQR मध्ये PM बरोबर किती आहे 16 आहे 15 आहे आणि PQ बरोबर किती आहे 25 PR बरोबर 20 आहे आणि NR बरोबर किती आहे 8 आहे तर रेषा NM ही जी बाजू आहे ती PQ ला समांतर आहे का असेल तर त्याचं कारण आपल्याला सांगायचं आहे. मग बघा त्याचं कारण आपण इथे घेतलेलं आहे. तर त्याचं जे कारण आहे ते असं आहे की त्रिकोण PQR मध्ये प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार PN छेद काय आहे NR बरोबर किती PM छेद MQ हे आपण एक घेतलेलं आहे. म्हणून इथे हा जो आपण त्रिकोण काढलेला आहे PQR त्याच्यामध्ये PMQ बघा इथे आपण बघू शकतो की PM आणि Q आणि दुसरंच काय आलेलं आहे तर PNR बघा PN आणि R. तर दिलेल्या माहितीवरून आपल्याला PM बरोबर काय आहे तर 15 आहे आणि PQ बरोबर 25 आहे आणि MQ बरोबर किती आहे तर 10 आहे. तसेच PR बरोबर किती आहे तर 20 आहे आणि NR बरोबर 8 आहे. म्हणून PN बरोबर किती तर 12. मग 12/8 बरोबर काय आहे 15/10 बरोबर किती आलेलं आहे तर 3/2 हे आहे समीकरण 1 वरून. मग आंतरछेदाचे गुणोत्तर समान असल्यामुळे रेषा NM ही बाजू RQ ला कशी आहे तर ती समांतर आहे. आणि आपलं जे पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की त्रिकोण ABC मध्ये रेख BD हा कोन ABC चा दुभाजक आहे तर श ची किंमत जी आहे ती आपल्याला काढायची आहे. म्हणून बघा आपण ती किंमत जी आहे ती काढून घेतलेली आहे की त्रिकोण ABC मध्ये हा जो आपला त्रिकोण ABC आहे यामध्ये BD हा काय आहे दुभाजक आहे. हा जो BD आपल्याला दिसत आहे तो काय आहे तर तो ह्या त्रिकोणाचा दुभाजक आहे. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमाणानुसार आपण घेतलेला आहे x/x+5 बरोबर x-2 छेद x+2 बरोबर घेतलेला आहे. तिरकस गुणाकार आपण करून घेतलेला आहे. x कंसामध्ये x+2 बरोबर x-2 कंसामध्ये x+5. मग x वर्ग अधिक 2x बरोबर काय आलेला आहे तर x वर्ग अधिक 3x वजा 10. म्हणून 2x वजा 3x बरोबर काय आहे वजा 10. मग x बरोबर काय आलेला आहे तर 10 घेतलेलं आहे.
तर पहा, अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन आन्सर आपण घेतलेला आहे. आता पुढचा जो आपला प्रश्न आहे तो असा आहे की त्रिकोण ABC मध्ये BDC आणि BD 7 आहे, BC 20 आहे. तर एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण ADC ची ADC हे जे आहे ते आपल्याला काढायचे आहेत. म्हणून बघा, आपल्याला दिलेल्या माहितीनुसार DC बरोबर काय आहे, त्रिकोण ABC आपण घेतलेला आहे आणि त्याचा जो कोण दुभाजक आहे तो कुठला आहे, तर AD हा आहे. मग DC बरोबर आपल्याला काय दिलं आहे, BC वजा BD बरोबर 20 छेद काय येणार आहे, 7. किमती आपण टाकून घेतलेला आहे, 13 आलेला आहे. मग एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण ADC बरोबर काय येणार आहे, 7/13. क्षेत्रफळाचे पायांच्या प्रमाणात आपण हे घेतलेलं आहे. त्यानंतर एरिया ऑफ त्रिकोण ABD छेद एरिया ऑफ त्रिकोण काय आहे, ABC बरोबर 7/20. क्षेत्रफळाच्या काय आहे, पायाच्या प्रमाणात आपण हे घेतलेलं आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपलं जे पहिलं प्रकरण आहे भाग 2 मधील समरूपता हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा आपण सराव घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून आपण हे प्रकरण शिकलेलो आहोत. तसेच त्यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरे यांचा सराव देखील आपण या प्रकरणाचा घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं हे जे प्रकरण आहे, पहिलं प्रकरण समरूपता हे आपलं पूर्ण झालेलं आहे. लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये, एका नवीन टॉपिकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.